अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे बघा। आज आहे मंगळवार, उद्या बुधवारी आपल्याला गणपती बाप्पांची एक खूप साधी सोपी आणि खूप महत्त्वाची अशी सेवा करायची आहे। माझ्या ओळखीतल्या ह्याच्यात सुद्धा आणि अशा बऱ्याचशा ताई आहेत ज्यांना अजूनही संतान प्राप्तीसाठी त्या खूप 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 उपाय करत आहे आणि त्याचमुळे त्या अधिक महिन्यात म्हणू दे, श्रावण महिन्यात म्हणू दे किंवा वर्षभरात कुठल्याही सणात म्हणू दे, त्या कोणत्या ना कोणत्या उपायापैकी काही ना काही करत असतात आणि देवाकडे मागणं मागत असतात की देवा मला माझ्या पत्रात मुलाचं सुख येऊ दे, मला संतान प्राप्त होऊ दे। आणि ह्यासाठी कुठलेही उपाय करायसाठी ते मागे पुढे बघत नाही आणि त्यासाठी तुम्हाला सांगते, साकडं कोणाकडे घालावं तर गणपती बाप्पाकडे घालावं। कारण गणपती बाप्पासारखं हुशार आणि एवढं बुद्धिमान मूल जर का आपल्याला हवं असेल तर नक्कीच गणपती बाप्पा आपली मदत करतील। यासाठी तुम्हाला खूप साधी सोपी सेवा करायची आहे। सेवा करण्यासाठी तुम्हाला काही एक लागणार नाहीये, खूप साध्या गोष्टी करायच्या आहे। तर मी त्या सगळ्या तुम्हाला सांगणार आहे, नक्की तुम्हाला काय करायचं आहे काय नाही। त्याचबरोबर अजून 2 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता। जर का तुम्हाला तुमच्या मुलांच्या बुद्धी वाढीसाठी किंवा कुशाग्र बुद्धीसाठी किंवा तुम्हाला असं वाटत असेल की खूप चिडचिड करत आहेत किंवा ते शार्प माइंडेड व्हावे, अशा खूप गोष्टी असतात किंवा ऐकत नसतील, त्यांच्यासाठी सुद्धा 2 छान उपाय असे सांगणार आहे। केळीचे असे छान केळी संबंधित असे छान उपाय सांगणार आहे। त्यामुळे आवर्जून व्हिडिओ पूर्ण बघा, थोडक्यात सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लांब होणार नाही, मोठा होणार नाही याची काळजी मी नक्कीच घेईल। सर्वात महत्त्वाचं, जर का तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या मुलांची बुद्धिमत्तामध्ये खूप वाढ व्हावी, खूप छान पद्धतीने त्यांच्या अभ्यासात त्यांचं लक्ष लागावं, खूप छानपैकी त्यांनी अभ्यास करावा, तर त्यासाठी तुम्हाला एक खूप साधा सोपा उपाय करायचा आहे। तुम्हाला केळीची मुळी घ्यायची आहे। केळीची मुळी म्हणजे बघा थोडंसं खाली खोदून थोडीशी मुळी तुम्हाला काढायची आहे, ती व्यवस्थित धुवून घ्यायची आहे। त्यानंतर कच्च्या दुधाने आणि गंगाजलाने किंवा गुलाबजलाने तुम्हाला ते व्यवस्थित त्याचा अभिषेक करायचा आहे। आणि त्यानंतर बघा ओम गण गणपत्या नमः म्हणून तुम्ही केला तरी चालेल, विष्णू मंत्र घेतला तरीही चालेल, कारण केळीचा संबंध हा विष्णू भगवानांशी असतो, त्यामुळे तुम्ही ते केलं तरीही चालेल। हे फक्त गुरुवारी तुम्हाला तोडायचं नाहीये, तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या दिवशी तुम्ही तोडलं तरी चालेल, काही हरकत नाही। त्यानंतर तुम्हाला ते व्यवस्थित धुवून एका पिवळ्या कपड्यात बांधून घ्यायची आहे। ती मुळी व्यवस्थित धुवून स्वच्छ ड्राय करून घ्यायची आहे। थोडा वेळ उन्हात ठेवा, सध्या ऊन नाहीये तर व्यवस्थित त्याला ड्राय करून घ्या आणि मग नंतर त्याला पिवळ्या कपड्यात बांधा आणि पिवळ्या रंगाच्या धाग्याने मुलांच्या उजव्या हातात तुम्हाला ते बांधायचं आहे। इथे बांधू शकता तुम्ही, मुलांच्या उजव्या हातात तुम्हाला ते बांधायचं आहे आणि हे तुम्हाला दर 6 महिन्यांनी बदलायचं आहे। दर 6 महिन्यांनी ह्याला बदला, कारण आतली जी मुळी आहे ती नंतर त्याचा परिणाम कमी होऊन जातो आणि त्याचं काम ती करायचं बंद करते। अभिमंत्रित करायला विसरू नका, अभिषेक झाल्यावर अभिमंत्रित करा आणि त्यानंतरच मुलांना ते धारण करा। धारण कधी करायचंय? बुधवारी तुम्हाला हे धारण करायचं आहे, दिवसभरात कधीही करू शकता। आधीची जी मुळी आहे 6 महिन्यांनी तुम्ही काय करणार आहे, ती मुळी तुम्ही परत मातीत एखाद्या कुंडीत तुम्ही टाकून देणार आहे। त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, शक्यतो मुलांना आठवड्यातनं एकदा किंवा अगदी 15 दिवसातनं एकदा किंवा गुरुवारी असं मी म्हणेल केळीच्या पानावर जेवायला घाला। केळीच्या पानावर जेवायला घातल्याने एक तर गुरुग्रह प्रबळ होतो, गुरुग्रह प्रबळ झाल्याने तुमच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारची अशी त्रास येत नाही। संकट जे असतात, जिथे आपण म्हणतो की 70% आपल्याला आनंदमयी वातावरण हवं आहे, तसं वातावरण तुम्हाला केळीच्या पानावर जेवल्याने तुम्ही स्वतः सुद्धा आठवड्यातनं एकदा किंवा एखादं स्पेशल जेवण तुम्ही करताय त्या दिवशी केळीच्या जेवणावर म्हणजे जेवण करा। थोडा वेगळा मेनू पण होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते केळीवर जेवण्याने खूप त्याचे जे प्रभाव आहे ते सुद्धा खूप वेगळे असतात। हे झाले 2 उपाय तुमच्या मुलांसाठी, हे नक्की करा। तुम्हाला नाही जमलं तर मुलांना आठवड्यातनं एकदा तरी केळीच्या पानावर जेवायला घाला आणि ते जे पान आहे ते कचऱ्यात नाही टाकायचंय, ते तुम्हाला मातीत वगैरे टाकून द्यायचंय, कुठल्याही झाडाच्या तिथे वगैरे तुम्ही टाकून येऊ शकता। ते झालं। त्यानंतर तिसरी गोष्ट आता आपण संतान प्राप्तीसाठी बघणार आहोत। संतान प्राप्तीसाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला घ्यायचे आहे 11 केळं देठासहित 11 केळं घ्यायचे आहे। 11 केळी तुम्ही देठासहित घेतल्या की त्याला लाल रंगाचा जो आपला दोरा असतो, देवाचा दोरा असतो बघा, त्या दोराने तुम्हाला देठाने
देठ बांधलं तर तो देठ तुटायची भीती वाटेल, तर त्यात तुम्ही काय करा, ते 11 केळ्यांची माळ करा. 11 केळ्यांची तुम्हाला माळ करायची आहे. मध्यभागी तुम्ही दोऱ्याने बांधलं तर 11 केळ्यांची तुम्हाला प्रॉपर एक माळ करायची आहे आणि ती माळ तुम्हाला गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे. तुम्ही तुमच्या देवघरातल्या गणपती बाप्पाला सुद्धा ती अर्पण करू शकता. गणपती बाप्पाची त्या दिवशी हे बुधवारी तुम्हाला करायचंय. हे तुम्ही गणपती बाप्पाचा अभिषेक करा दुधाणी पाण्याने. त्यानंतर तुम्ही त्यांना जास्वंदाचं फूल वाहा, आपलं चंदन गंध वगैरे सगळं लावून एखादी मिठाई पिवळी मिठाई ठेवून लाल फूल वाहा. अशा पद्धतीने तुम्हाला ते पूजा करायची आहे आणि ओम गण गणपतये नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे. आणि ते झाल्यावर व्यवस्थित विधिवत पूजा झाल्यावर या 11 केळीच्या माळेला तुम्हाला त्या गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे. तुम्हाला असं वाटत असेल घरात एवढे 11 केळी कसे काय करायचे, तर 11 केळी तुम्ही तिथे ठेवा देवासमोर व्यवस्थित मांडून ठेवा. त्याला दोरा लावा आणि व्यवस्थित तिथेच मांडून ठेवा. दिवसभर ती पूजा तशीच ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारपासून ती केळी तुम्हाला काय करायची आहे, तुम्ही आणि तुमच्या नवऱ्याने दोघांनी मिळून पती पत्नींनी मिळून ती केळी तुम्हाला खायची आहे. दुसऱ्या कोणालाच तुम्हाला द्यायची नाहीये. तुमच्या घरात अजून कोणी व्यक्ती असेल किंवा तुमच्या घरात एखादं मूल वगैरे आलं बघा, त्याला थोडीशी दुसरी गोष्ट द्या. आपण शक्यतो ही आपण गणपती बाप्पाकडे साकडं घालणार आहे, त्यामुळे आपण हे 11 केळीचं व्रत किंवा आपण 11 केळीचा उपाय करणार आहे. हे तुम्हाला 11 बुधवार करायचं आहे. 11 बुधवार 11 केळीचा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि ह्या केळींना तुम्हाला फक्त आणि फक्त पती पत्नींनीच खायचं आहे. तुम्ही दिवसातनं 2-2 केळी खाल्ल्या तरी चालेल. सकाळी एक खा, संध्याकाळी एक खा. अशा 2-3 दिवसात तुमची ही केळी संपून जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं करताना काय काय नियम पाळायचे, तर सगळे नियम काही नाहीये. पूजा होस तर फक्त शुचिरभूत होऊन व्यवस्थित करा. त्यानंतर असं काही नाही बघा, ब्रह्मचर्याचं पालन केलं तर शक्यतो ती गोष्ट होणारच नाही. त्यामुळे संतान प्राप्तीसाठी या सगळ्या गोष्टीचं काही एक नसतं. पूजा होस तर शुचिरभूत व्हा, डोक्यात धुवून वगैरे तुम्ही पूजा करा, काही हरकत नाही. त्यानंतर तुम्ही पुढच्या गोष्टी करू शकता. अशा पद्धतीने देवाला नैवेद्य दाखवा, गणपती बाप्पाला छान नैवेद्य दाखवा, मोदकाचा नैवेद्य दाखवा, लाडूचा नैवेद्य दाखवा आणि अशा पद्धतीने हे तुम्हाला 11 बुधवार 11 केळीचा उपाय तुम्हाला करायचा आहे. आणि तो जो दोरा आहे तो दोरा दर बुधवारी तोच दोरा तुम्हाला वापरायचा आहे आणि तो दोरा 11 बुधवार झाल्यावर तो तुम्ही आणि तुमच्या मिस्टरांनी नवऱ्यानी हातात बांधायचा आहे. अशा पद्धतीने हा उपाय केल्यास नक्कीच तुम्हाला फायदा होईल. नक्कीच तुम्हाला छान रिझल्ट्स भेटतील. मनोभावे विश्वासाने करा. तुम्हाला निश्चिंतपणे ह्या गोष्टींचा हे होईल की तुम्हाला कुठे ना कुठे काहीतरी मार्ग सापडेल की आता आपल्याला असं होतंय किंवा आपल्याला आता काहीतरी गोष्ट भेटतेय. नक्की त्यातनं तुम्हाला मार्ग भेटेल आणि गणपती बाप्पा तुम्हाला कधीच नाराज करणार नाही. अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ एवढाच आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.